तर गाईज आदल्या रात्री Airbnbवर लेट आल्यामुळे डे 2 आमचा थोडासा उशिरा आणि चहा चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे रोजचा ओरडा खात खात चालू झाला आणि त्यात आपल्या वरुणराज गोरेंनी येऊन थोडीशी आग लावली. तर हे सगळं तर होतच राहतं. आपण आत्तासाठी हे बाजूला ठेवू. तर आपला इनिशियल प्लॅन होता की सकाळी लवकर उठून आपण आज इन टोटल 4 बीच एक्सप्लोअर करायचे. पण आमची सकाळच एवढा उशिरा उजडल्यामुळे आमच्या प्लॅनमध्ये भरपूर काही चेंजेस आले, जे तुम्ही सर्व या पुढील व्हिडिओमध्ये बघाल. तर गाईज आत्ता वाजले दुपारचे 12:30 आणि आम्ही निघालो आहे ब्रंचला. सगळे ऑलरेडी आपली कार येतात, आपले कार येतात. गो लेट्स गो. रोहन टायमिंग वर काय बोलायचं आपल्या सगळ्यांच्या आवरायचं. खूप उशीर झालेला आहे. इथून 12:30 इतकाच वाजले बिफोर ब्रंच. आता लंचच टाइम आहे. माझी गाडी नीट लावा. नको लावू ते. कट कर बाबा, कट कर ते. नको घेऊ. तू कट नको करू मला. बिट्ट्या माझ्या लुकवर एक कमेंट कर. तू आवरून आली आहेस आज? नाही, चारुता एकदम एस्थेटिक दिसती. हा शर्ट पण एकदम छान आहे. नाईस. सॉरी सर, काय बोलले सर? बसा. कार, सेकंड कार. सर तुमचं हा ओके आवाज दिला तुम्ही मला. पॅप्स मॅम तुम्हाला काय बोलायचं टायमिंगवर आपल्या सगळ्यांच्या आवडायचं. सगळ्यात लास्ट आलो तो आयुष. मी कधीची तयार आहे नो राईट. लाईक सकाळी 8 पासून यार चले भाई. कुठला वर्कआउट केला? चहा आणि भाकरवडी खाल्ली माझ्यासमोर आता. यार भाकरवडी कोण आहे हा? नॉन पुणेकर. बाकरवडी काय रे त्रास देतो. भाकरवडी. तर आपण जाऊ कायाकिंगला, टाइमपास करू, फोटो काढू. काबदर आम्हाला जाऊ. सीन तिथं बीच पण आहे आणि तिथं तो व्ह्यू पण आहे. सनसेट समजा आपल्याला मिळाला तिकडे, आणि तिकडे कॅफे पण आहे. तिकडे आपण टाइमपास कॉफी वगैरे पण घेऊ शकतो त्या व्ह्यूसाठी. हॉटेलवर येऊ, टाइमपास करू, थोडा कपडे बदलू, डिनरला जाऊ भारी ठिकाणी. माईक्स काहीतरी करू ना, मग एक काहीतरी कंटेंट मिळेल. नाही मग कायाकिंग करू. चालू तू मला सांग, तू आता ब्रेकफास्टला आली. तुम्हाला सांग तू ब्रेकफास्टला तू आवरून का नाही आली? रोहन एवढा छान दिसतोय त्याच्या आउटफिट मध्ये. तुझ्या 2.5 मिनिटात रेडी झाली, पण ती बाहेरला 2 तास लावला तिने. मला सकाळी उठले तुम्हाला किती वेळ पळून वर्कआउट जरा नेचरकडे आली बाहेर, कळलं की आता 2 तास लागणार आहे. परत आलो. पॅनकेक्सवर पडलं पाहिजे. वर घे आता ते फोडलं की ते सगळं खाली धर. चॉकलेट सर अजून एक द्या हो. हे एवढं आदित्य, तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळी इन्स्ट्रक्शन दिली. तो म्हणला एक सेकंड. मी त्याच्यावर पॅनकेकवर, तू डायरेक्ट प्लेटवर टाकले ते. पण ते पण एक त्याचा भाग आहे एस्थेटिक्सचा. ते नाही का ते शेफ असं करतात आणि त्याला जवळ तिथे धार येऊच नाही दिली. ते चॉकलेटच्या कन्सिस्टन्सीवर नाहीये का की त्याची डाळ आली पाहिजे. वरनं घेतलं की म्हणून मी पोहे खातो रोज.
हे नाहीच पडत. पॅनकेक. फायनली ब्रंच झालाय आणि खूप छान ब्रंच झालाय. अ बिग शाउट आउट टू द कार्गो किचन. या प्रॉपर्टीमध्येच आहे. मी प्रॉपर्टीचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार पण आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे. यावेळेस नक्की टाकणार आहेत. मला मेसेज आले होते लास्ट टाइम की नाही टाकलेस तू, सो यावेळेस टाकणार आहे. तुम्ही ते बघा आणि मी रेकमेंड करेल की साऊथ गोवाला आले तर या प्रॉपर्टीला नक्की या. तर गाईज ब्रंच झाल्यानंतर आम्ही थेट निघालो कोला बीचला. तर कोला बीच आमच्या प्रॉपर्टीपासून ऑलमोस्ट 1 तास लांब होतं. जर पुढे तुम्ही सुद्धा कोला बीचला गेलात तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, इकडे जातानाचे रस्ते फार खराब आहेत आणि बीचच्या लोकेशनवर पोहोचल्यावर तुम्हाला गाडी वरच पार्किंगमध्ये लावावी लागते. कोण हाईट? माझी हाईट सगळ्यात जास्त आहे बाई. 6 फूट आहे मी. 6'2". सॉरी 6'2". आदित्य 6'3" आहे. मी 6'2". नाही आदित्य मोठा आहे. 6'3". माझी 6'2" आहे. आदित्यची ए तू कच काय केलं व्हिडिओ? सत्य आहे, सत्य आहे. 6'3" आहे. UK साईज. आणि पार्किंग मधून मग तुम्हाला एक शेअरिंग टॅक्सी घ्यावी लागते, कारण पार्किंग पासून बीचचा रस्ता ऑलमोस्ट 2.5 किलोमीटर आहे आणि रस्ता सुद्धा फार खराब आहे. ठीक आहे ऋता, डस मारल्यासारखं झालं तुला? नाही रे, कुठे हल्ली काय? नाही ना, एकदम चिल. तर गाईज आत्ता पूर्ण ऑफ रोडिंग करून ऑलमोस्ट एक 20 मिनटं आम्ही पोचलोय कोला बीचवर. ते आता आमचे आहेत कायाकिंगचे प्लॅन. तो आम्ही बजेट बघतोय कायाकिंगचं काय आहे. आपलं बजेट काय? हे बजेट काय? कसलं घाण इग्नोर केलंय मला. आपण सगळ्यात हुशार मेंबरला विचारू. रुचा च्या पुढचा आदित्य. हा ना, काय झालं म्हणतो आपलं बजेट काय? आपण काय करायला आलो? आपण बजेट फ्री आहोत. काही बजेट नाहीये. बजेट नो बजेट ट्रिप आहे ही आपली. हा, पण आपण जरा विचार करू. हा. तर मला वाटतं तुझं तर नो बजेटच असेल. माझं आहे बाई. पण मला वाटतं की साधारण 200-250 रुपये बजेट ठेवायचं. अर्धा तास एका कायकचे वाटतं इनफ. डन. बघू. तर कायाकिंगसाठी आम्ही 7 जण असल्यामुळे त्यांनी आम्हाला पर हेड 250 रुपये घेतले अर्ध्या तासासाठी. ओरिजिनल रेट सांगा कोणी किसको नहीं बताऊं? काय? 800 दिया. 800. ये वीडियो में सिर्फ बताएंगे. यूट्यूब पे आएगा सर, चलेगा ना? ऋता खूप चिल आहे खूप. तुला वाटलं तर मध्ये थांबावं. मी तेच बोलते. खरीच इच्छा नाही. माझं यूट्यूबचं ऑडियन्स बोलतोय तुला की प्लीज ऋता, वी वॉन्ट टू सी यू ऑन कायाकिंग. त्यांना बीच फिरून आणू का? रोहन काय तुझं? एकदम मस्त वेदर आहे. मस्त चढ खाली उतर खाली आलोय. चढत खाली आलोय. वेदर खूप आहे बघा माझा. कुठे जायचं आता कायाकसाठी? अरे समोर बघ. कॅमेरा मी बरोबर बोलले, तिकडे जायचं. तरी मागेच तुझ्या काय? आपला ब्लॉगर पाकिट विसरलेला आहे वरती द्यायचं. आता तो भिजायला. मैडम है वो. मैडम जल्दी आओ. मैडम मैडम. सुरेश भाई मेरे साथ. ये चला ना कैसे पर? राइट मारेगा, लेफ्ट मारेगा. अच्छा उल्टा जाता है. गोरे तू मार, मी थांबतो व्हिडिओ काढतो. सावन आएगा तो लेफ्ट मार. राईट मार, लेफ्ट मार, लाईट मार. बंगला काय गोव्याच्या किनाऱ्यावर. पुढे गाडीच नाहीत मला. पारुलता सी यू. खूपच. लेफ्टला घे. अरे कुठे चाललाय तिकडे? अरे एवढी नव्हती आणायची. जाईना ना. हा सॉरी.
भैया दबाओ मत हमें। गोरे हम लोग गोरे डायरेक्ट खाली जायचो मी। लता डोंट डू दिस मॅन। माझी गेली असती काठी। आम्ही जिंकतोय बाबा। कसं ए यार पाणी उडतं माझ्यावर। आता आम्हाला यावं लागणार। साईड लाव गोरे चिडलायस तू गोरे का। लेट्स गो समोर बघ। मी काय नाही केलं भाई। अरे मग कर काहीतरी। ब्लॉग बंद होता माझा। क्या बोलते भाई आप किधर से हो? हैदराबाद से हो आप? दोनों घूमने हैं आप घूमने आए क्या? दोस्त सब? नाइस हम है पुणे से। यस ये रोहन इट्स आवर टाइम नो फारुलता सी अस गो अहेड। इकडे नाही गोरे तिकडे गे। गोरे भैया क्या चालू है? मुंह पे पानी आ रहा है। लेट्स गो सेकंड भैया ऐसे मत करो ना भैया। ये क्या चालू है? हमको जाने नहीं देना क्या? आपको चीटिंग कर रहे हो आप? दोनों अरे उधर नहीं इधर जाना है। रेस अरे आप कोहली विराट कोहली। भैया अरे हे दोघं आपले पुढे कसे गेले? भैयाने घुमवलं आपल्याला। गोरे तुझसे तो गोरे लो डोरे गोरे मार। रोहन आई एम कमिंग फॉर यू बाय। कुठे उतर इथे कुठे नेतो तुम्हाला? काय चालवतो रे मी? काय चालवतो? सॉरी नको सॉरी अरे भैयावर नको टाकू तिकडे घे भैया। कॅज्युअल नको करू गोरे। सिरियस रिलेशनशिप ओनली। सॉरी अरे रेस संपली। गोरे तू नीट चालवत नाही मला आवडलं नाही। थांब सॉरी बघा कोण दिसतंय आपल्याला। ट्रॅफिक अशा प्रकारे आपण ट्रॅफिक मधून निघालेलो आहोत। ये रोम भाइयों गेम स्टार्ट होने वाले। आदित्य रुचा स्वराज एंड वरुणराज गोरे। 3, 2, 1 गो। अरे 2v1 बस झालं। रेस नाही हो रही मेरे से। थांबे मला पार्टनर चेंज करायचा आहे। प्लीज आम्ही ही घेऊन जातो मी आणि गोरे। ठीक आहे चला। माझी तू पुढे बस कमी मागे बसतो। ओके। इथे आम्ही रेस स्टार्ट केली होती। टीम होती आदित्य आणि मी, रुचा आणि वरुणराज गोरे आणि ॲज युजल आदित्य आणि मी रेस जिंकलो होतो। फोन धरा आधी फक्त। सो गाईज 2 लोक आम्हाला बोलत होते की आम्ही काहीच नाही करत आणि हे प्रदक्षिणा इकडे बघ जिंकलं कोण आहे? लास्ट आलेत तुम्ही। लास्ट बोट इकडे आमची। सेकंड विनर मी एडिट करतो ते। तुमच्या सोबत जो बसलाय ना तो जर चुकीचा चालवत असेल ना तर मग तुम्ही भिजणार। तर काही इझी विन केली आहे। इझी विन विथ क्रेझी पार्टनर। लेट्स गो। इझी विन। त्यांचे चेहरे बघू शकतात पडले दोघांचे। बोलत सुद्धा नाहीये। आत्ता लगेच बोलायला लागले काय तर मला पळायची वेळ आली। ऑडियन्सला सांगतो सो गाईज एकदम डब्ल्यू झालंय। कायाकिंग इझी विन होता अगेन्स्ट रुचा अँड वरुणराज गोरे। जास्ती बोलायची गरज नाही मला। हे गाईज
कायाकिंग नंतर बीचवर थोडासा टाइम स्पेंड करून आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला. तर आमची पुढची लोकेशन होती कापुदेरामा बीच आणि इथे आम्ही संध्याकाळी पोचल्यामुळे इकडचा व्ह्यू खूपच जास्ती सुंदर होता. व्ह्यू कसा होता गोरे? खूप छान व्ह्यू होता. आल्यावरती जो काही प्रवासाचा क्षीण होता एकदम गेल्यासारखा झाला. खूप शांत वाटते आता. आणि आता इथे खाली जायला पण एक रोड आहे. आम्ही इथून उतरणार आता खाली. तुम्हाला खाली जाऊन पण व्ह्यू दाखवतो. वरून जो दिसतोय बीच, मी असं फील करतो की तेवढा भारी नाही दिसणार, बट डेफिनेटली व्ह्यू खूप छान असणार आहे खालून पण. वर्थ एक्सप्लोरिंग. येस, कापुदेरामा बीच. येस. हाय बोला ब्लॉग मध्ये. मिंत्रा मिंत्रा मिंत्रा. एका माकडाने काढलंय दुकान. हे आहे आणि कुठलं बीचवरून आल्यानंतर आम्ही सगळे फ्रेश होऊन रेडी झालो डिनरसाठी. आम्ही डिनरसाठी आलो होतो चारुताने सजेस्ट केलेल्या लोकेशनवर. रेस्टॉरंटचं नाव होतं माईक्स प्लेस आणि इकडचं खाणं आणि इकडचा माहोल काही वेगळाच होता. Come on.